शेतकरी बांधवांनो नमस्कार। कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केट भाजीपाला बाजारभाव 23 नोव्हेंबर 2025 रविवार। बाजारभाव आणि आवक पुढील प्रमाणे। आज मार्केटमध्ये फ्लावरच्या आवकेचा जर आढावा घेतला तर फ्लावरच्या आवकेत आज मार्केटमध्ये मोठी वाढ पाहायला मिळते। आवकेत वाढ होऊन बाजारभावात घट देखील झाल्याचे पाहायला मिळते। बीटच्या आवकेचा आढावा घेतला तर बीटची आवक मार्केटमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते। बीटची आवक घटून बाजारभावात मोठी तेजी पाहायला मिळते। मक्याच्या आवकेचा आढावा घेतला तर मक्याची आवक मार्केटमध्ये पूर्णतः कमी झाल्याचे पाहायला मिळते। कोबीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे। हिरव्या काकडीच्या आवकेत मार्केटमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे। अद्रक आले आवकेत मोठी वाढ होताना पाहायला मिळते। इतर सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये कमी प्रमाणातच पाहायला मिळत आहे। चला तर सर्वच प्रकारच्या भाज्यांचे बाजारभाव पाहूया। बाजारभाव प्रति 10 किलो याप्रमाणे। त्याआधी शेतकरी मित्रांनो, तुमच्या आवडत्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला, जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल। त्यांनाही घरबसल्या कृषी उत्पन्न बाजार समिती मंचर मार्केटचे बाजारभाव पाहायला मिळतील। सफेद काकडी 160 ते 200 रुपये 10 किलो। आवकेत घट, भावातही घट पाहायला मिळते। हिरवे वांगे 500 ते 600 रुपये 10 किलो। हिरवे वांगे 500 ते 600 रुपये। शिमला मिरची 500 रुपये ते 600 रुपये 10 किलो। शिमला मिरची आवक कमी। हिरवी काकडी 150 ते 180 90 रुपये 10 किलो। आवकेत मोठी वाढ, भावात घट। गाजर 150 200 ते 250 रुपये 10 किलो। गावठी गाजर। जी4 मिरची 400 450 ते 500 रुपये 10 किलो। भावात सुधारणा। दुधी भोपळा 150 200 ते 250 रुपये 10 किलो। दुधी भोपळा भावात घट। गवार 1100 1200 ते 1300 रुपये 10 किलो। सुपर गवार मीडियम क्वालिटी असतील तर 800 900 ते 1000 रुपये 10 किलो। गवार बाजारभाव तेजी, आवक कमी। घेवडा 400 500 ते 600 रुपये 10 किलो। घेवडा 400 500 ते 600 रुपये। गावरान पावटा 1100 1200 रुपये 10 किलो। साधे पावटे 600 700 रुपये 10 किलो। बीन्स फरशी 400 ते 500 रुपये 10 किलो। बीन्स फरशी 400 ते 500। तूर 500 ते 600 रुपये 10 किलो। केतकी चवळी 500 550 600 ते 620 रुपये 10 किलो। केतकी चवळी। ज्वाला मिरची 500 ते 600 रुपये 10 किलो। ज्वेलरी 500 ते 600। भेंडी 500 600 ते 650 रुपये 10 किलो। भेंडी आवकेत मोठी घट पाहायला मिळत आहे भेंडीच्या। अद्रक 250 ते 350 रुपये 10 किलो। अद्रक आवकेत मोठी वाढ, भावात घट। चवळी U5 व्हरायटी 500 ते 600 रुपये 10 किलो। चवळी U5 व्हरायटी 500 ते 600 रुपये 10 किलो। कारले 450 ते 550 रुपये 10 किलो। कारले आवक कमी, भावात तेज। बटाटा 160 ते 200 रुपये 10 किलो। बटाटा 160 ते 200 रुपये 10 किलो। मका 110 ते 130 35 रुपये 10 किलो। सुपर मका मीडियम क्वालिटी मका असतील तर 80 90 100 रुपये 10 किलो। हलके क्वालिटी मका असतील तर 60 रुपये 70 रुपये 10 किलो। मक्याची आवक प्रचंड मोठ्या प्रमाणात घटल्याचे पाहायला मिळते। आवक घटून बाजारभावात सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते। कोबीमध्ये सुपर VIP कोबी असतील तर लहान साईज नारळ गड्डा 170 ते 200 रुपये 10 किलो। या दरम्यान सुपर VIP कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात। मीडियम क्वालिटी कोबी असतील तर 130 40 ते 160 रुपये 10 किलो। हलक्या क्वालिटी कोबी असतील तर 80 ते 110 रुपये 10 किलो। या दरम्यान कोबीचे बाजारभाव निघाल्याचे पाहायला मिळतात। फ्लावर 180 रुपये 10 किलो। फ्लावर 180 रुपये 10 किलो। फ्लावर 180 रुपये 10 किलो। 15-22 व्हरायटी 180 रुपये 10 किलो। फ्लावर 190 रुपये 10 किलो। फ्लावर डबल व्हरायटी 190।
फ्लावर 221 रुपये 10 किलो. फ्लावर 221 सुपर फ्लावर आहे. फ्लावर 191 रुपये 10 किलो. डबल व्हरायटी 191 रुपये 10 किलो. फ्लावर 191 झालंय. फ्लावर 200 रुपये 10 किलो. 200 रुपये 10 किलो. फ्लावर डबल व्हरायटी. फ्लावर 220 रुपये 10 किलो. फ्लावर 220 रुपये 10 किलो. फ्लावर 170 रुपये 10 किलो. फ्लावर 170. फ्लावर 215 रुपये 10 किलो. फ्लावर 215. फ्लावर 200 रुपये 10 किलो. डबल व्हरायटी 200 रुपये 10 किलो. फ्लावर 200 रुपये 10 किलो. 200 रुपये 10 किलो. फ्लावर फ्लावर 215 रुपये 10 किलो. सुपर फ्लावर आहे 215 रुपये 10 किलो. फ्लावर 220 रुपये 10 किलो. फ्लावर 220. फ्लावर 211 रुपये 10 किलो. फ्लावर 225 रुपये 10 किलो. फ्लावर 225. फ्लावर 230 रुपये 10 किलो. 15-22 व्हरायटी 230. माऊली नमस्कार. नमस्कार. काय बिटो होती का? बिटो होती बिटो. काय भाव झाल्यात? 451. 451 रुपये 10 किलो. हा. किती बॅग आहेत या? 13 बॅग आहेत. 13 बॅग आहेत. हा. याच्यातला गोळा बुगी मधला काय होता का? आहे ना 2 बुगी आहेत, 5 गोळा आहे. 5 गोळा आहे, 2 बुगी आहेत. गोळा काय झाला मोठा? गोळा झाला 321. बुगी काय झाली? बुगी काय झाली? 251. 251 झाली. गोळा 321. हा. आणि हे सुपर मीडियम आहे 451 झाले. 451. हे बॅची व्हरायटी कोणती आहे? अक्षय. बीट आज पहिल्यांदाच आणलंय का? काल परवा होतं? नाही, मागल्या मंगळवारी होतं ना. मागच्या मंगळवारी काय भाव गेलं होतं? ते 251. 251 गेलं होतं. आवक जरा जास्त होते. आज आवक कशी वाटते? आज एकदम कमी आवक. कमी आवक. कोणतं गाव तुमचं? लाखनगाव. काय नाव? दादा व बबन पाटील. बीट 451 रुपये 10 किलो. धन्यवाद. चंदू शेठ काय आणलं होतं मार्केटला? बीट आणलं होतं. बीट किती होतं? बीट होते 19 पिशव्या. 19 गुन्हे होत्या. 19 आणि 5 24 होत्या. 24 होत्या का सगळा? काय झालं 19 चौक्कल? 19 चवक्कल झाली 416. 416. 5 वाला काय झालंय? 321. 5 वाला गोळा होता का तो? हा 5 वाला गोळा होता. गोळा मोठी साईज. मोठी साईज होती. 321 झाले. 321. आजच आणल्यात का? याच्या आधी होती? याच्या आधी होती ना एक. काय भाव गेले होते त्यावेळेस? त्यावेळेस 251 झाले होते. 251 झाली होती. त्यावेळेस किती बॅगा होत्या? त्यावेळेस 25 बॅग होत्या. बॅची व्हरायटी कुठली आपली? लालिमा. लालिमाच आहे. अजून किती आहे बीट वावरात? काय अजून आहे 100-150 पिशव्या आहे. 100-150 गुन्हे आहेत. 100-150. कुठलं गाव आपलं? रेटवडी. रेटवडी. बीटची आवक कशी वाटते आज तुम्हाला? आवक जरा कमीच आहे आज. कमी आहे. बीटचे बाजार कुठपासून कुठपर्यंत निघाल्यात? तसे 200 रुपयाच्या वरच निघालेत. 451 460 रुपयापर्यंत निघालेत. ओके. बीट आपली 421 रुपये झाली. हा 416. 416 रुपये. धन्यवाद. मामा नमस्कार. नमस्कार. काय आणलं होतं मार्केटला? बीट होती. किती गुन्हे होत्या? 17 चांगल्या होत्या. 5 गोळा होता. 5 बुगी आणि 5 बदला. 17 चांगल्या, 5 गोळा. 5 गोळा 5 बदला. 5 बुगी 5 5 बदला. बदला. जे सुपर होतं ते काय झाले? 17 वाला उकल ते 360 रुपये झाले. 360 रुपये. गोळा काय झाला मोठा? गोळा 300 रुपये. बुगी काय झाली? बुगी 91 रुपये. बदला? बदला 151 रुपये. 151 रुपये बदला झालाय. हां. आज बीटची बाजार कमीत कमी जास्तीत जास्त कुठपर्यंत आहेत? मला वाटतं 391 पर्यंत ऐकली मी. ऐकल्या 391 पर्यंत. 91 पर्यंत. हा. की त्याच्या पुढच्या बाजार तुम्ही ऐकलेले नाहीयेत? नाही ऐकली. ओके. जसं बाकीचे झालेत या काट्यावरती वक्कल हां 435 420 असे निघालेत. 400 पुढे गेलेले, खाली पण गेले ना. हां. बीटची आवक कशी वाटते मार्केटला तुम्हाला? नाही पर एकदम तुरळक आहे. तुरळक आहे. आपली यादी कधी होती बीट? आता शुक्रवारी आणली होती. शुक्रवारी होती. शुक्रवारी काय भाव गेली होती? 320 रुपये गेली होती. 320. शुक्रवारी आवक कशी वाटत होती? आवक अशीच होती. एवढी काय कमी नव्हती, जास्त नव्हती. अशीच होती. शुक्रवारची आवक आणि आजची आवक कमी जास्त काय? कमीच दिसते आज जरा. कमीच दिसते. हां. आपली व्हरायटी कुठली आहे त्याची? रेड ग्लोरी. किती डब्याचं बीट आहे सगळं? ही 4 डब्याची होती. 4 डब्याची आहेत का उरकल्यात? उरकली संपली एवढी होती. 4 डब्याला किती गुण निघाल्यात? 75 गुण. 3 किलोच्या. 18-20 ॲव्हरेज पडलंय. हां हां. पावसाने काय नुकसान? पावसाने नुकसान झालं ना. 25-30 गोण्या 100 नाही गेला होती. पण तिथं 70-75 पावसाने जोड पण ती जरा कमी झाले. ओके. पावसाने नुकसान आहेत म्हणायचं. नुकसान आहे. आता ही जी आवक आता जी घटलेली आहे मार्केटमध्ये पूर्ण
हे पावसाचे परिणाम आहेत का? पावसाचा परिणाम आहे आणि आता घडतच राहणार आहे. फक्त तुमच्या स्टोरेजच्या माल येतील, बाकी ह्या शेतातल्या माल कमी येणार आता. कमीच राहणार आहेत. हां, इथून पुढच्या काळात नाही सांगता येतं, पण आता तर कमीच होणार आहे. 1 महिनाभर तर नाहीच येणार. ओके, कोणतं गाव आपलं? चांडोली खुर्द. काय नाव? अनिल दत्तात्रय इंदोरे. ओके, बीट 300 काय हो? 60 रुपये. 360 रुपये 10 किलो बीट. धन्यवाद. दादा नमस्कार. नमस्कार. काय बीट आणली होती? हो, बीट आणली होती. किती होती? 36 मीडियम साईज आहे. 36 गोणी मीडियम साईजचे हो. आहेत. काय भाव गेला इथे? 36 435 रुपये. 435 रुपये 10 किलो. 10 किलो. बियाची व्हरायटी कोणती आपली? अशोका. अशोका. हो. गोळा होता का मोठी साईज? 22 आहे ना. 22 आहे गोळा. हो. तो काय झाला? 335. 335 रुपये हो. झाला. सगळ्या गोणी किती आहेत? 70 आहे टोटल. 70 आहे. हा. बदला बुगी होती? बोगी गेली 251. बुगी 251 गेली. बदला बदला 180. 180 रुपये. हो. कोणतं गाव तुमचं? कनेसर. कनेर सर. नाव काय? प्रदीप गावडे. किती डब्याचं बीट आहे सगळं? हे 4 डब्याचं होतं. झालं काढून सगळं? हो. 4 डब्याला ह्या 70 70 80 पिशव्या निघाल्या. हो. 20 पिशवीचं ॲव्हरेज पडलं डब्याला. हा 20. व्हरायटी कुठली आहे ही? अशोका. अशोकाचं आहे. बीट पहिल्यांदाच केली का या आधी करत होते? नाही, भरपूर वेळा गेलेले. भरपूर वेळा केले. बाजार उच्चांकी बाजार तुम्हाला पहिल्यांदाच भेटला का याच्या आधी पण भेटला? याच्या अगोदर भेटले होते 551 पर्यंत. 551 पर्यंत भेटले होते. पण आता ह्या वर्षी एवढेच. हा. बीटची आवक कशी वाटते? आवक कमी आहे फार. कमी आहे फार. बाकीचे बाजार काय झाले सांगता येते? लास्ट एक 460 पर्यंत झालेली. 460 पर्यंत. त्याच्या पुढे नाही. नाही, त्याच्या पुढे नाही. कमीत कमी 100 पासून असतील ना? हो, 100 पासून. एकच वक्कल झाली 460. बाकी असं 482 सरासरी 350 400. हे किती दिवसात बीट निघाले आपलं? आपलं 61 दिवस झालेले त्याला. 61 दिवसात निघाले. हो. पावसाने काही नुकसान वगैरे? हा, थोडे नुकसान नाही झालेले. झालेले. 20-30 अजून डाग निघली असती. ओके. 435 रुपये 10 किलो झाले आज. हो. ओके, धन्यवाद. हा. बीट 100 रुपये 10 किलो. बुगी बीट आहे 100 रुपये 10 किलो झाले. कलरवाले बुगी आहे 100 रुपये 10 किलो. बीट 390 रुपये 10 किलो. 390 बीट. 14 गुणीचं वक्कल 39 रुपये किलो. बीट 251 रुपये 10 किलो. बीट 251 रुपये 10 किलो. बीट 90 रुपये 10 किलो. 90 रुपये 10 किलो बीट. गोळा बीट 321 रुपये 10 किलो. गोळा बीट 321 रुपये 10 किलो. गोळा बीट. बीट 252 रुपये 10 किलो. बीट 252 रुपये 10 किलो. बीट 451 रुपये 10 किलो. 451 सुपर VIP बीट आहे. 451 रुपये 10 किलो. 13 गोणीचं वक्कल आहे. 451 रुपये 10 किलो. काय एवढं बरोबर नाही. गोळा बीट 316 रुपये 10 किलो. गोळा बीट 316 रुपये. गोळा बीट ओव्हर साईज बीट आहे. शेतकरी आतरू बांग. 351 रुपये 10 किलो. 351 रुपये 10 किलो बीट. 17 गोणीचं वक्कल आहे. 351 झाले. बीट 400 रुपये 10 किलो. बीट 13 गोणीचं वक्कल आहे. 400 रुपये 10 किलो. बीट 40 रुपये किलो. बीट 351 रुपये 10 किलो. बीट 351. बीट 351 रुपये 10 किलो. बीट 351 रुपये. बुगी बीट 65 रुपये 10 किलो. बुगी बीट 65 रुपये 10 किलो.